आज या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला याबद्दल मी आपणा सर्वांचे परिषदेतील प्रामुख्यानं जी पीडित मुलं आहेत, जी निरपराध मुलं आहेत, त्या तिघांच्या आई आपल्यासमोर आहेत. आपण त्यांचं इंट्रोडक्शन करून घ्यावं. मी अनिसा अलवारे म्हणते, निहाल अलवारेची आई. शहबाज दलवीची आई. मुझफ्फर इनामदारची आई. ही आपल्या चिपळूणमध्ये दिनांक 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी जी दुर्दैवी घटना घडली, जे होऊ नये चिपळूणच्या वातावरणामध्ये ते घडलं. परंतु ही घटना घडल्यानंतर जे काही पोलिसांनी केलं, ज्या पद्धतीनं काम केलं, या निषेधार्थ आपण दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या बाहेर सर्व कुटुंबियासहित आणि सामाजिक संस्थांसहित आमरण उपोषण सुरू करत आहोत. याकरिता ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. दिवशी मागील सविस्तर आणि यांचा काहीतरी असगणीय मॅटर झाला होता. आज विस्तृत त्याच्यामध्ये आला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती लोक चिपळूणात आली होती आणि चिपळूणात समझोता करताना जे काही घडलं ते आम्हीही पाहिलं नाही किंवा आम्हाला कोणालाही माहीत नाही. पण यामधील जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये 10 आरोपी त्यांनी पर्व नावं समोर आली. पण घटना घडली म्हणजे 9:56 मालानी ट्रेडर्स इथून त्यांच्या गाड्या खेडकडे निघाल्या आणि आपला जो सवत्सडा आहे, या सवत्सडा धबधब्यापासून 1-2 मिनिटाच्या अंतरावरती काही घटना घडली होती. म्हणजे त्या घटनेच्या ठिकाणी 10:03 घटना शार्प घडलेली आहे. पण पोलिसांच्या रिपोर्टमध्ये 10 वाजता घटना घडली. पण या घटनेनंतर, या घटनेपूर्वी घटना अशी आली होती की या ज्या नफिसा इनामदार आहे त्यांचा चिरंजीव मुझफ्फर इनामदार हा परदेशातून दुपारी 1:30 वाजता घरी आला होता. बाजारात जाऊन 7 वाजता घरात होता. रात्री 10 वाजेपर्यंत घरात होता आणि 10 वाजता, 9:45 वाजता मी त्याला भेटायला गेलो, कारण आमच्या घरात लग्न होतं आणि तो घरातच होता. वर भेटायला गेलो. 10 वाजता तो मी उतरल्यानंतर खाली उतरलो आणि हे CCTV मध्ये नमूद आहे. 10:12 त्यांना बाजारपूर क्रॉस केल्याचा पुरावा आपण CCTV मध्ये घेतलाय. आणि तो त्याचा जो मित्र आहे, जो त्यांचे शहबाज दळवी म्हणून आहे, हा शहबाज दळवी तिथे इम्रान चायनीज आहे, तिथे काहीतरी चायनीज खात होता आणि मित्र आला म्हणून हे तिघं, ती निहाल अलवारे, शहबाज दळवी आणि मुझफ्फर इनामदार, हे आता मित्र बाहेर जाऊन आला म्हणून आपल्या घरात गेले. म्हणजे या दळवी मॅडमच्या घरात जाऊन बसले होते. यांचा या घटनेशी तिघांचा कोणतीही गुन्हान्वय संबंध नव्हता किंवा ते तिथे पाहायला गेलेत अशीही नव्हती. घटना घडली 10 वाजता. 10:20 आपले पोलीस निरीक्षक साहेब घटनास्थळी पोहोचले आणि त्याच वेळी 10:40 एक API PSI डायरेक्ट दळवी मॅडमच्या घरात गेला. ह्या मॅडम काहीतरी कार्यक्रम होता म्हणून मुंबईत गेल्या होत्या आणि तिघं जी मुलं घरात बसलेली होती, या मुलांना त्यांनी सरळ उठून पोलीस स्टेशनला आणलं. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर ही पोरं ह्याच्यात नाहीतच. अनेकांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण पोलीस काही ऐकायला तयार नाही. आणि शेवटी जी फिर्यादी आहे त्या फिर्यादीला सांगायचा उद्देश कायदेशीरचा की फिर्यादीला या तिन्ही मुलांची नावच माहित नाही, दोघांची तर नाहीच नाही आणि तिसऱ्याचा तर असण्याचा प्रश्न नाही. कारण मी इतकी वर्ष बाहेर गावी आहे आणि चिपळूणात आला हेही कोणाला माहित नव्हतं. पण पोलिसांनी स्वतःची कातडी वाचवायला आणि आपल्या पाठीवर शाबासकीची थाप घेण्यासाठी घटना घडल्यानंतर आम्ही 40 मिनिटांमध्ये आरोपींना पकडलं हे दाखवण्यासाठी पोलिसांनी या तिघांना धरून पोलीस स्टेशनला आणलं आणि 3:33 FIR दाखल झाली. आजपर्यंत दुर्दैव असं आहे की ज्या मुलांनी, ज्या कोणी ही घटना घडवली, ती लोक ती घटना घडल्यानंतर खाली उतरले. त्यांची गाडी 10:30 बाजारपूर क्रॉस केला. त्यांनी बॅगा भरल्या आणि त्याच्यानंतर अगदी निवांतपणे चिपळूण सोडून निघून गेले. तोपर्यंत पोलीस शांत होते आरोपींबाबत आणि निरपराध तरुणांना ताबडतोब पकडून त्यांनी पोलीस स्टेशनला आणले. आणल्यानंतर प्रश्न असा आला, ठीक आहे संशयित म्हणून पकडलं,
संशयित म्हणून पकडल्यानंतर जे आरोपी आहेत, मूळ आरोपी, त्यांना आणण्याचं काम पोलिसांचं आहे. पण अद्याप एकही आरोपी पकडला गेला नाही. ही बिचारे निरपराध निर्दोष मुलं आज 55वा दिवस आहे पोलीस कोठडीत म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये कितपत पडली आहेत. त्यांच्या अंगावर गजकरण झालेलं आहे. त्यांना दररोजची लोक नेऊन त्यांच्या ट्युबा देतात आणि त्यांना खाण्याची जी आहे, आता तरुण मुलं आहेत 22-20 वर्षाची, त्यांना 200 ग्रॅम खाणं दिलं जाते. इतकी त्या मुलांची बिकट अवस्था झाली आहे की आई, त्यांच्या तिन्ही आई या रात्रंदिवस रडत आहेत आणि पोलीस याबाबत अद्यापही तपास करत नाही. याकरता 12 सप्टेंबरला मी एसपी साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं. 14 सप्टेंबरला त्यांची माझी भेट झाली या जागेवर. त्यांनी नंतर पत्र पाठवलं आणि हा तपास IO म्हणून जे जाधव होते त्याच्याऐवजी निकमांकडे आला आणि 24 जानेवारीपासून निकमान काहीतरी विचार करायला चालू केलं. म्हणजे पोलीस बघा, पोलिसांनी जाहीर करणं आपल्या चिपळूणच्या पोलीस स्टेशनची ख्याती आहे यापूर्वीची की त्यांनी विदिन 1 ते 2 दिवसामध्ये नागपूर आणि कुठे जाऊन त्यांनी आरोपी पकडून आणलेले आहेत. पण हे एखादा आरोपी असेल आणि तो नाही मिळत तर आपण समजू शकतो तो कुठेतरी लपलेला असेल, बाहेर पडत असेल. पण याच्यातील 10 आरोपींपैकी एकूण 7 आरोपी बिनधास्तपणे फिरतायत संपूर्ण महाराष्ट्रभर. आज तुमच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे. तुम्ही सर्व पोलीस स्टेशनला या आरोपींचे फोटो पाठवू शकता. प्रत्येक पोलिसाच्या, प्रत्येक हवालदाराच्या, महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक हवालदाराच्या मोबाईलवर तो फोटो जाऊ शकतो. हा कुठे दिसेल बघू शकतो. हे पोलीस करू शकतात, पण केलेलं नाही. दुसरी बाब, यांनी आज आपल्या यंत्रणा अशी की सिरियल नावाची चीज आहे की आपला मोबाईल कुठे आहे हा ट्रॅक केला जातो आणि मोबाईलचा नंबर जरी बदलला गेला तरी तोही बदलला मोबाईल कुठे आहे हे बघितलं जातं. पण पोलीस हेही करत आहेत. पोलीस असे बसलेले आहेत की तुम्ही निवांतपणे उच्च न्यायालयामध्ये जा, तेथे तुम्ही अटकपूर्व जामीन मंजूर करून आणा आणि मग आम्ही पुढची कारवाई करू. अशी पोलिसांची, चिपळूण पोलिसांची अवस्था आहे. पोलीस यामध्ये काळं बेरड काय आहे हे मला माहित नाही, पण पोलीस या घटनेमध्ये शून्य तपास करत आहेत आणि निरपराध तरुणांवर अत्याचार केलेला आहे, अन्याय केला आहे. आज जर आपला मुलगा निरपराध असेल आणि तो असा पोलीस कोठडीमध्ये राहिला तर त्याच्या मनावर काय बिंबेल याचा आपण विचार करण्याची गरज आहे. आणि याचे पोलिसांना अजिबात ही मानवता नाही. मानवता ते विसरलेले आहेत आणि फक्त त्यांना त्यांच्याच गोष्टी दिसत आहेत. या विरोधात आम्ही सर्व कुटुंबीय आणि सामाजिक संस्थांना घेऊन आपण आमरण उपोषण पोलीस स्टेशन बाहेर सुरू करत आहोत. जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही, खरं म्हणजे या मुलांना पोलिसांनी निर्दोष सोडणं गरजेचं होतं. कोर्टामध्ये सुद्धा सांगताना यांना आपण CCTV फुटेज हे त्याच वेळी ज्यावेळी सकाळी 7 वाजता आम्हाला समजल्यानंतर मी प्रत्येक ठिकाणचे जमून, मी माझा भाऊ आम्ही सगळ्यांनी जमून या मुलांचे सगळे फुटेज दिले. तर या तिन्ही निरपराध मुलांच्या हक्काच्या मागणीसाठी, त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी, अत्याचारासाठी आम्ही लढत आहोत. एवढंच माझं तुमचं सांगणं आहे. बोलणं झालं आमच्या समाजातील लोकांना, पण त्यांना त्यांच्या वकिलांना सांगितलंय की सर तुम्ही हे ऑफ द रेकॉर्डिंग आपण ह्यांच्यावर नाही बोलू शकत, पण जर तुम्ही या 3 मुलांवर जर तुम्ही पॉझिटिव्ह दाखवलं तर तुमची केस वीक होईल. म्हणून ते आता तरी त्यांच्या बाजूने म्हणजे सर्वांनाच आरोपी करतात. त्यांचं म्हणणं असं, आम्ही तिथे पण आता काय पडलो, त्यांना आम्ही कुराणची, अल्लाची शपथ दिली की बाबांनो हे आमची निर्दोष मुलं आहेत, निरपराध मुलं आहेत. तुम्ही पाहिलं का? तुम्ही पाहिलंच. आणि मी आजही तुम्हाला एक भारताचा जागरूक संविधान मानणारा नागरिक म्हणून सांगतो, माझा जरी इथं जरी भाचा असता काय, मी माझा सक्का कोणी असतं म्हणजे हा जसा माझा सक्का भाचा आहे किंवा मी जरी असतो त्या घटनेमध्ये तर मला शासन झालंच पाहिजे. या उद्देशाने म्हणजे या मताशी मी 100% सहमत आहे. जर भाचा असता त्या घटनेमध्ये 100% त्याला शासन दिलं जात आहे. आम्ही एकही गेलो नसतो की कायदेशीर की तिथे त्या जो एक माणूस 2 ठिकाणी असू शकत नाही. जो 10 वाजता खंडित त्या घटनेमध्ये घरात आहे, आपल्या घरात, आणि 10 वाजता घटना घडते, तो 10 वाजता तिथं कसा असू शकेल? काय कोर्टाने जे पोलिसांनी भूमिका मांडली आहे त्याच्यावरच ठाम आहे की आम्हाला सर्व आरोपी पकडत नाही तोपर्यंत त्यांना सोडण्यात येऊ नये. भेट घेतलेली नाही आणि पोलीस यंत्रणेची भूमिका तर स्पष्ट आपल्या समोर सांगितलेलीच आहे काय आहे. पण आम्ही आमची जी निवेदनं आहेत आणि पत्र आहेत
हे माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याच्यानंतर महापोलीस आपले हे DG या सर्वांना आपण पाठवलेलं आहे. एसपी पासून सर्वांना निवेदन पाठवलेलं आहे आणि आपण 12 तारखेला कलेक्टरांना निवेदन देऊन त्याच वेळी सांगितलेलं होतं. ते म्हटलं ते एसपी साहेब म्हणते मी त्वरित काही करतो, पण आज 12 तारखेनंतर सुद्धा आज जवळजवळ म्हणजे 18 दिवस झाले, अद्याप काही कारवाई झाली नाही. उलट आज असं समजतंय की काही आरोपींना कोर्टातून अँटिसिपेटरी बेल मिळालेला आहे. या संदर्भात सोडवण्याचा प्रयत्न करतोय, माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळी अशी माहिती मिळते की या घटनेमधील प्रमुख आरोपी हा आपल्या घरामध्ये त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आला आणि त्यानं वाढदिवस साजरा केला. आणि पुढील बाब अशी की जे वाहन या घटनेमध्ये वापरलं गेलं होतं ते वाहन काल सकाळपर्यंत चिपळूण शहरामध्ये लपविलेलं होतं आणि काल सकाळी ते इथून निघून गेलेलं आहे. मग पोलिसांची जी CID यंत्रणा आहे, तपास यंत्रणा आहे, त्या अशा घटना घडत असताना काय करते, म्हणजे निरपराध तरुणांवर अन्याय करण्याचं, अत्याचार करण्याचंच काम करतात ना. जे निरपराध तरुण आहेत ज्यावेळी उद्या बाहेर पडतील त्यावेळी या पोलिसांबद्दल त्यांची भूमिका काय असेल, न्याय व्यवस्थेबद्दल त्यांची मानसिकता काय असेल याचा विचार पोलिसांनी करणं गरजेचं आहे. एक मिनिट. 3 वर्षाला एक रात्र पण घरात राहिला नाही. आपल्या मित्राला भेटायला गेला होता. तिथं पोलिसांनी त्याला उचललं. तो आजपर्यंत होता, घरी आला नाही. घरशी त्याला उचलून नेलेला, त्याचं काही कसूर नसताना पण पोलिसांनी उचलून नेलेलं आहे त्याला. घटना झाली तरी माझा मुलगा माझ्या संगत घरी होता. त्याच्यानंतर बाहेर गेला.